का इक्विटी मार्केट का? कारण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला तुमचा पैसा वाढवायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याकडे एफडी असतो, तुमच्याकडे रिअल इस्टेट आहे. पण तुम्ही जर बघितलं असेल तर लॉकडाऊनमुळे तुम्हाला लक्षात असेल की रिअल इस्टेट मार्केट पण सध्या एकदम भयंकर डाऊन आहे आणि बहुतेक याच्यामध्ये 15-20% रिसेशन पण येण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही जर हे बघितलं बँक एफडी, तर बँक एफडीला आधी 8% वगैरे इंटरेस्ट होता, आता फार 5% 6% आलेला आहे. म्हणजे दिवसेंदिवस इंटरेस्ट रेट हा कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इक्विटी मार्केटशिवाय पर्याय नाही. तर तुम्हाला तुमची जर कॉस्ट ऑफ लिव्हिंग तुम्हाला जी तुमची जी आहे तुम्हाला जर ती मेंटेन करायची असेल, तुम्हाला इक्विटी मार्केटशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. आपण जे सकाळी नॉर्मली उठतो 6-7 वाजता आणि आपण रात्री नॉर्मली 11-12 वाजता उठतो, सर्वांची नॉर्मल लाईफ आहे. आपण जेव्हा सकाळी उठल्यापासून आपण ज्या ज्या गोष्टी करतो ना, प्रत्येकाचा मार्केटमध्ये शेअर्स आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं, आपण नॉर्मली सकाळी ब्रश करतो, तर ब्रश म्हणजे आपण कोलगेटचा शेअर्स जो 2000 साली भाव 180 होता, आज जवळपास 1300-1400 रुपये भाव आहे. आपण नॉर्मली सकाळी चहा कॉफी घेतो, तर टाटा कॉफी, टाटा ग्लोबल नावाचं पण शेअर मार्केटमध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही किती पर्सेंटेज रिटर्न्स मिळाले आहेत. आपण समजा आपल्या ऑफिसला जातो नॉर्मल जेव्हा याच्यामध्ये, तर आपल्याकडे समजा मारुती असेल किंवा बजाज असेल किंवा हिरो होंडा असेल, 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, त्याचा पण शेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपण आता नॉर्मली आता तुम्ही सगळे बघा, तुम्ही आपण नॉर्मली आता घर बसल्या काम करतोय, तुम्ही जर लक्षात तुम्हाला आयटी सेक्टरला डिमांड आहे, जसं इन्फोसिस आहे, टीसीएस आहे, तसं या शेअर्स पण त्यांनी पण खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत. असे भरपूर शेअर्स आहेत. आणि नॉर्मली आपण रात्री नॉर्मली आपण 11-12 वाजता घरी झोपतो, तर आपल्या घरी नॉर्मली आता आपण सगळं बघितलं उन्हाळा आहे, तर बऱ्याच लोकांकडे एसी असतो किंवा कूलर असतो किंवा फॅन असतो. तर ब्ल्यू स्टारचा पण शेअर्स आहे, तो 900 रुपयाचा 800 रुपये. तुम्ही जर नीट बघितलं मित्रांनो, त्या मार्केटमध्ये या शेअर्सने बघा किती टक्के रिटर्न दिले पर्सेंटेजमध्ये आणि किती पर्सेंटेज रिटर्न दिलेले आहेत. हे जर समजा एक्झाम्पल 180चा 1200 रुपये मला बँकेत व्हायला ना, माझे काही वर्ष निघून जातील, तेव्हा ते 180चे 1200 होतील. 180चा 360 व्हायला 10 वर्ष लागतील, डबल व्हायला. तर 1200 व्हायला तर किती वर्ष लागतील? तुम्ही हा विचार करा. पण ते 10 वर्षात किती पैसे रिटर्न्स मिळाले 10-15 वर्षामध्ये. हे एक ऑथर्स आहेत रॉबर्ट कियोसाकी, त्यांचं एक म्हणणं, यांचं एक यांनी सांगितलेलं आहे, डोंट वर्क फॉर मनी, लेट मनी वर्क फॉर यू. ऍक्च्युअली आता हे वाक्यांचं खूप म्हणजे लागू होतं या सिच्युएशनमध्ये, की आपण नॉर्मली माहिती का, आपण इतके दिवस आपण पैशांसाठी काम करत होतो, पण आता सगळं बघा तुम्ही लॉकडाऊन झालेलं आहे आणि आपल्याला लक्षात येतं की आता पैशांपेक्षा लाईफ महत्वाचं आहे. तर आपल्याला आपण असं जर आपल्याला काही पैसा जर आपण असं इन्व्हेस्टमेंट केला असतं ना चांगल्या ठिकाणी, आपला मनी आज आपला वर्क्स केला असतं. कारण बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा कंपन्यांनी त्यांना काय केलंय, एम्प्लॉई लोकांना अर्धा पेमेंट असेल किंवा 25% सॅलरी जे काय असेल. आता परवाच गो एअर कंपनीने सांगितलं की आम्ही 1 महिन्याची सॅलरी देणार नाही. सॅलरी देणार नाही म्हणजे काय झालं, त्याला मग त्याला पैशांचं काय त्याला करावं लागणार ना. तर हे जर त्यांनी आधीच मॅनेजमेंट जर केलं असतं तर त्याला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज राहणार नाही. आपण शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारे इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो. एक असतो इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे आयपीओ, आणि दुसरा असतो सेकंडरी मार्केट. तर मार्केटमध्ये बरेचसे शेअर मागच्या वर्षी पण आलेत. मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल देतो. एक शेअर आला होता डीमार्ट नावाचा, जो 2017 मध्ये आला होता, तेव्हा त्याचा रेट 299 होता आणि रिसेंटली 2019 मध्ये या शेअर्सने 2000चा हाय मारला होता. आता पण जवळपास 2400, 2200, 2300 भाव चालू आहे या शेअरचा. एचडीएफसी लाईफ या शेअर्सनी इश्यूचा प्राइस 290 होता 2017 मध्ये, 2019 मध्ये त्यांनी बघा 650 रिटर्न दिलेत, जवळपास 300% रिटर्न दिले या शेअर्सनी. एचडीएफसी एएमसी म्हणून कंपनी आहे, म्युच्युअल फंडची कंपनी आहे. हिने पण 1100 रुपयाचा शेअर 2018 मधला, नेक्स्ट इयर यांनी बघा 1.5 जवळपास 300% रिटर्न दिले ऑलमोस्ट. आणि आता दिवाळीमध्ये एक शेअर झाला होता आयआरसीटीसी, रेल्वेची कंपनी आहे, 320 रुपयाचा शेअर आणि याने जवळपास 2000 रुपयाचा हाय मारला 2020 आता फेब्रुवारीमध्ये, आणि आता पण 1500 रुपये भाव झाले, ऑलमोस्ट 1500 रुपये. म्हणजे तुम्ही बघून घ्या की या सेक्टरला डिमांड येणार आहे आणि आपण अशा पण याच्यामध्ये काम करू शकतो आयपीओ मध्ये पण. बऱ्याच लोकांचा एक प्रश्न आहे मार्केटमध्ये, क्या लग रहा है मार्केट, काय वाटतं मार्केट. बऱ्याच लोकांना वाटतं काय उद्या काय मार्केट खाली येईल का वर जाईल. हे बघा तुम्ही उद्या परवाचा विचार नका करू. ज्याला इन्व्हेस्टमेंट करायचं त्याने लॉंग टर्मचा विचार करा, शॉर्ट टर्मचा विचार नका करू की उद्या काय होणार आहे परवा काय होणार आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, शुड आय स्टॉप माय एसआयपी, शुड आय इन्व्हेस्ट मोर, शुड आय रिडीम माय म्युच्युअल फंड, का शुड आय वेट फॉर करेक्शन. बऱ्याच लोकांना वाटतं की मी करेक्शनसाठी थांबू का. हे बघा तुम्हाला म्हणतो मार्केटमध्ये करेक्शन येणार आहे, पण जेव्हा करेक्शन येईल ना तेव्हा आपण जेव्हा एक्झाम्पल निफ्टी आज जे आहे 9000च्या लेवलला आहे, आपण पकडूया उद्या ती 7.5 पण आली ना, आपण जर टीव्हीवर बघतो, टीव्हीला सांगतात की निफ्टी आहे ना भी 6800 आएगी, बोला क्या निफ्टी 6500 आएगी, मग आपल्याला अजून खाली येणार आहे. आणि मग आपण काय करतो, काहीतरी बघतो कोणाचं ऐकतो आणि आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. पण तुम्हाला हेच समजतं टेक्निकली फंडामेंटली की आपण इथे घ्यायला पाहिजे शेअर, आपण इथे हा शेअर घेतला पाहिजे. जेव्हा मार्केट खाली येतं ना तर आपली काय होतं माहिती का, आपण आपली जी ऍक्शन असते ना ती कंट्रोलेबल होऊन जाते आणि फिअर नॉन कंट्रोलेबल. म्हणजे आपलं जी भीती असते ना ती आपली नॉन कंट्रोलेबल असल्यामुळे आपण नेमकी भीतीमुळे आपण आपले चुकीचा डिसिजन घेतो
आणि आपला तिथे लॉस होण्याचं प्रमाण जास्त वाढतं. त्यामुळे लक्षात ठेवा, मार्केटमध्ये घाबरायचं नाहीये. आणि हे काय मार्केटमध्ये फर्स्ट टाइम करेक्शन आलं नाही मित्रांनो, याच्या पहिले पण खूप वेळा करेक्शन आलेले आहे. 2003 मध्ये आलंय, 4 मध्ये, 5 छोटे छोटे करेक्शन आलेले आहेत. आपण एक ग्राफ बघूया, तुम्हाला मी समजेल. सगळ्यात मोठं करेक्शन आहे ना मार्केटमध्ये 1992 मध्ये आलं होतं, नंतर 96 मध्ये, 2000 मध्ये, हे बघा 2000 साली करेक्शन आलेलं आहे. नंतर 2008 मध्ये सगळ्यात मोठं करेक्शन होतं, वर्ल्ड वाईड रिसेशन होतं. नंतर 12 मध्ये, 16 मध्ये, 20 मध्ये. तुम्ही जर मित्रांनो जर बघितलं ना, एक ऑब्झर्वेशन जर केलं असेल तर दर 4 वर्षानंतर फॉल आहे, तुम्ही जर नीट विचार केला. आणि हे काय फर्स्ट टाइम करेक्शन नाही मार्केटमध्ये. आतापर्यंत सेन्सेक्सला जवळपास 39 वर्ष पूर्ण झालेत आणि 39 इयर्स मध्ये बऱ्याच वेळा मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. हे बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. 2000 मध्ये सगळ्यात म्हणजे जेव्हा मार्केट ऑनलाईन चालू झालं, याच्या पहिले मार्केट कसं होतं, फिजिकल मध्ये चालायचं, पण 2000 सालापासून ऑनलाईन चालू झालं. तर 2000 मध्ये जेव्हा Y2K आलं होतं, तर लोकांना वाटतं Y2K मध्ये सगळं डिस्ट्रॉय होणार आहे. 2001 मध्ये अँथ्रॅक्स म्हणून आलं होतं, 2002 मध्ये वेस्ट नाईल व्हायरस, 3 मध्ये सार्स, 5 मध्ये बर्ड फ्लू, 6 मध्ये इकोली, 2008चं सगळ्यात मोठं फायनान्शियल कोलॅप्स झालं होतं, लेमन ब्रदर्सनी तिथे हे केलं होतं. स्वाईन फ्लू झाला होता 2012 मध्ये, मरियांनी सांगितलं होतं की वर्ल्ड संपणार आहे. नंतर इबोला व्हायरस आणि आता कोरोना व्हायरस. ऍक्च्युली जर तुम्ही जर बघितलं ना ट्रूथ, तर आपल्याला जर भीती आपली घाबरू शकते. म्हणजे भीती जर तुमच्या मनात असेल ना, तुम्ही कधीच कमवणार नाही. हे लक्षात ठेवा, कोरोना आज नाही उद्या 100% संपणार आहे. ठीक आहे, अजून लॉकडाऊन काही लोक म्हणतात 3 मे पर्यंत वाढलेलं आहे, किंवा काही ठिकाणी मे बी 31 मे पर्यंत पण होणार आहे. ते आपल्या हातात नाही आहे, कारण की सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने ते घेतलेलं आहे. पण तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी, इन्व्हेस्ट इन इक्विटी आणि ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी, आपण त्याचा ऑपॉर्च्युनिटी आपण ग्रॅब केली पाहिजे. तर जेव्हा आपण मार्केटमध्ये करेक्शन येतं ना, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. जेव्हा पण तुमच्या मार्केटमध्ये करेक्शन आलं की तुम्ही ही गोष्ट विचार करा, करेक्शन हे टेम्पररी आहे, ग्रोथ ही परमनंट असणार आहे. हे बघा, हा ग्राफ लावलेला तुमच्या समोर. आतापर्यंत मार्केटमध्ये जो फॉल आलेला आहे आणि त्यानंतर मार्केटने बघा कसं रिटर्न दिलेले आहेत. 2003 मध्ये मार्केटने 13% फॉल आला होता, सॉरी 33%. त्यानंतर मार्केटने बघा नेक्स्ट इयर 103% रिटर्न दिले आणि 3 वर्ष 316% रिटर्न दिले. सगळ्यात मोठा फॉल बघा 2008 मध्ये आला होता. 2008 मध्ये मित्रांनो 42%चा फॉल होता ऑलमोस्ट. तर नेक्स्ट इयर बघा मार्केटने लगेच काय रिकव्हरी दिली, नेक्स्ट इयरच 127%. म्हणजे 41% मायनस वरून मार्केट बघा किती वरती गेलं. 3 वर्षात मार्केट 132% झालं. मी तुम्हाला टक्क्यांमध्ये काय सांगतो माहिती आहे की मित्रांनो, आपल्याला टक्क्यांमध्ये लगेच लक्ष समजतं, कारण आपण एफडी जेव्हा विचार करतो ना, की एफडी मला किती टक्के रिटर्न देते, 6%, 8% जे काय असणार आहे, आपण याचा विचार करायचा मार्केटशी. आपण मार्केटमध्ये येतो ना, लोकांना वाटतं की मला रोजचे 100% मिळेल, रोजचे नाही मिळणार. पण तुम्ही जर व्यवस्थित जर काम केलं ना, तुम्हाला महिन्याला एक साधारणतः खूप चांगला अर्निंग मिळू शकतो. आणि आता पण तुम्ही जर बघितलं असेल, रिसेंटली तुम्हाला दाखवतो, व्हॉट वी अंडरस्टँड फ्रॉम दिस स्टडी इज इफ वन वुड हॅव इन्व्हेस्टेड ड्युरिंग टफ टाइम, तर ज्याने माणसांनी या टफ सिच्युएशनमध्ये जर तो थांबला, त्याला पुढच्या 3 वर्षात खूप चांगले रिटर्न मिळाले. तर मग आपण ऑब्झर्वेशन केलं ना, 32 to 300% रिटर्न्स मिळाले. सो अवॉइड द नॉईज, डोंट पॅनिक, इन्व्हेस्ट वाईजली अँड मेक द बेस्ट आउट ऑफ द करंट मार्केट फॉल टू क्रिएट वेल्थ. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये असा काही फॉल आला ना, तुम्हाला खूप चांगले शेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे तुम्ही घेऊ शकता, पिक करा आणि आपण याच्यामध्ये खूप चांगली आपली वेल्थ क्रिएट करू शकतो. जेव्हा मार्केट खाली येतं तर आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. आपलं जे शेअर मार्केट आहे ना, इज लाईक अ रायडिंग रोलर कोस्टर. रोलर कोस्टर नसतं काही कधी मोठा बघा, मोठा पाळणा असतो, तसंच शेअर मार्केटचं पण आहे. तर नॉर्मली ना, जेव्हा मागे पाळण्यामध्ये आपण बसतो नॉर्मली एखाद्या रोलर कोस्टरमध्ये, तर बघा वर गेला मजा वाटतं बरं का, पण जसं तो खाली येतो ना, आपल्याला बघा असं धगधग होते आणि आपल्या पोटात गोळा येतो. तर मार्केटचं पण असंच आहे. मार्केट जेव्हा वर जातं मजा वाटते, पण खाली आलं का मग भीती वाटते. पण एक लक्षात ठेवा की जेव्हा मार्केट खाली येणार आहे तो वर जाणारच आहे. रोलर कोस्टर पण बघून घ्या तुम्ही, की जेव्हा मार्केट रोलर कोस्टर खाली आला समजून घ्यायचं बरोबर जाणार आहे, परत तो खाली येणार आहे. तर ही फॉल ही जी आहे ना, ही सायकल आहे हो मित्रांनो. मार्केट खाली आल्याशिवाय वर जाणारच नाही. तर तुम्हाला असं वाटतं आपली इकॉनॉमी खराब आहे, तर समजा मला वाटत इकॉनॉमी आपली खराब आहे, तर म्हणजे 100% स्टॉक मार्केट पण खराब आहे. पण आपली तुम्हाला वाटतं इकॉनॉमी स्ट्रॉंग होणार आहे पुढे, तर स्टॉक मार्केट पण चांगलं आहे, म्युच्युअल फंड पण चांगला ऑप्शन आहे. हा पण एक्झाम्पल बघूया. तर मी तुम्हाला मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा फॉल आलेला आहे ना, तर मार्केटने राईज दिलेलं आहे. सगळ्यात मोठा फॉल बघा 1992 मध्ये हर्षद मेहताच्या दरम्यान आला होता, 44% फॉल होता. त्यानंतर मार्केटने बघा लगेच 37% पुल बॅक दिलं आणि परत मार्केट 32% पडलं. 2000 मध्ये पण मार्केट 24% फॉल आला होता. नंतर 18% मार्केटने रिॲक्शन दिली आणि परत मार्केट 26% पडलं. 2008 मध्ये पण फॉल आला होता, 30% फॉल आला होता आणि मार्केटने 25% पुल बॅक दिलं आणि मार्केट नंतर 32% मार्केट परत डाऊन झालं. आता पण बघून तुम्ही रिसेंटली ऑलमोस्ट मार्केट 40% पडलं होतं आणि मार्केटने बघा कालपर्यंत जवळपास 25%चा राईस पण देऊन टाकला.
म्हणजे जी निफ्टी जी हो ना, निफ्टी आपण जो इंडेक्स म्हणतो निफ्टी आणि सेन्सेक्स, तर जो निफ्टी जो आहे ना 12,400 वरनं हा निफ्टी 7,500 आला होता. आणि बरं तो 7,500 वरनं तुम्ही जर बघितला तर 9,300 पर्यंत जाऊन आला काल, म्हणजे ऑलमोस्ट 25% राईज दिलं. आता मार्केटमध्ये परत फॉल येणार आहे, पण ते आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे ना. तर तुम्हाला या तुम्हाला स्टडीवर लक्ष देईल की मार्केट करेक्ट होणार आहे, तुम्ही आणि मार्केट सपोर्ट घेणार आहे, तर आपण ते ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची, आपण ते ऑपॉर्च्युनिटी एनकॅश करायची. लक्षात ठेवा, जेव्हा पण मार्केटमध्ये फॉल येईल ना, तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आणि तुम्ही ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो एनकॅश करा. आणि तुम्हाला असे शेअर्स मिळतात एकदम, म्हणजे मी तर सांगतो फ्रँकली की चांगले शेअर्स तुम्हाला ना अक्षरशः कचऱ्याचा भाव मिळतात, सांगायची हरकत नाही. आणि तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये काम करण्यासाठी. हे बघा, मी तुम्हाला आता सांगितलं सगळ्यात मोठा फॉल तसं तुम्ही बघितलं ऑनलाईन नंतर 2008 मध्ये आला होता. आणि 2009 मध्ये बरेच शेअर्स बघा असे खाली आले होते मार्च महिन्यात. हा एक कंपनी बजाज फायनान्स 5 रुपयाला शेअर्स होता 2009 मध्ये, त्यांनी आता रिसेंटली बघा 4.5-5 हजारचा हाय मारला या शेअर्सने 2019 मध्येच. अवंती फीड्स 1 रुपयाचा शेअर जवळपास 500 रुपये झाला होता. म्हणजे बघा किती टक्के रिटर्न दिले तुम्ही, पर्सेंटेज बघा ना. टीटीके प्रेस्टिजची कंपनी, कुकरची कंपनी 95 रुपये शेअर जवळपास 8,000 रुपये झालेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा फॉल आला होता ना, ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली लॉंग टर्म साठी, त्यांना बघा किती टक्के रिटर्न मिळाले. 1,44,000%, 57,000%, टक्क्यांमध्ये बघा, टक्क्यांमध्ये. सगळ्यात शेवटी जर बघितलं तर 5,700% आहे. म्हणजे अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही वेगळे मी फ्रंटलाईन काउंटर लावले पण नाही याच्यामध्ये. त्यामुळे मी सगळे मिडल याच्यात लावलं, फक्त फ्रंटलाईन बजाज फायनान्सवर सोडला, सगळे बाकी मिड कॅप शेअर्स आहेत त्याच्यामध्ये. हा लक्षात ठेवा मित्रांनो. तर मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं, नेव्हर अफ्रेड ऑफ लर्निंग समथिंग न्यू, रिस्पेक्ट मार्केट अँड प्राइस, रिस्पेक्ट युअर सेल्फ ॲज ट्रेडर अँड इन्व्हेस्टर. आपण स्वतःचा पण रिस्पेक्ट करा, तुम्ही ट्रेडर आहे का इन्व्हेस्टर आहे. ऍक्च्युली शेअर मार्केट म्हणजे काही खूप मोठं सिक्रेट नाही आहे. स्टॉक मार्केट इज सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. तुम्ही जर सिम्पल तुम्ही व्यवस्थित जर काम केलं ना, तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. आणि ऑलवेज प्लॅन द ट्रेड देन ट्रेंड. सगळ्यात पहिला आपला प्लॅन पाहिजे ट्रेड, की मला उद्या कोणता ट्रेड घ्यायचा आहे, काय करायला पाहिजे, मी कशात काम केलं पाहिजे. आता मी कालच जी माझी शेअर मार्केटची बॅच चालू होती, तो विद्यार्थी पण येणार होते, विचारू शकतो त्यांना. कालच आम्ही सांगितलं होतं रिलायन्स चांगला वाढतोय, आणि तुम्ही आज बघून घ्या, आज मार्केट डाऊन होतं पण रिलायन्स वर होता. तुम्ही जर नीट बघितलं ना, रिलायन्स वर होता. रिलायन्स का वर होता, कारण की क्रूड ऑइलमध्ये जो फॉल आला ना इंटरनॅशनल मार्केटमध्ये, त्याच्यामुळे क्रूड ऑइलमुळे रिलायन्स खाली आले. रिलायन्सला फायदा आहे त्याच्यात, त्यामुळे रिलायन्स तुम्हाला उद्या पण चांगला राहणार आहे. म्हणजे रिलायन्सचा शेअर्स आता शॉर्ट टर्म मध्ये इथून तुम्हाला 5-6% रॅली देऊ शकतो. तसं क्रूड ऑइल खाली ना, रिलायन्सचा फायदा आहे, कारण की रिलायन्स जे आहे ना बेसिक रॉ मटेरियल रिलायन्स कंपनीचं ते क्रूड ऑइल आहे, ते रिफायनरीमध्ये काम करतात. स्टॉक मार्केट इज द गेम ऑफ पी. पी म्हणजे काय, प्रिडिक्शन्स, पॉसिबिलिटीज, प्रॉबिलिटीज, पेशन्स, पॅशन आणि ऑब्व्हियसली प्रॉफिट. आपण जेव्हा मार्केटमध्ये आपलं जर प्रेडिक्शन जर चांगलं असेल ना, तुम्ही जो काही तुम्ही शेअर्स घेताय तुम्हाला चांगले पॉसिबल रिटर्न्स पण मिळतील. तुमचे पेशन्स पण पाहिजे मार्केटमध्ये, कारण की स्टॉक मार्केट पेशन्सचा गेम आहे, हे लक्षात ठेवा. तर तुमचा पेशन्स नंतर तुम्ही पेशंट होऊन जाणार, लक्षात ठेवा. आपल्याला पेशन्स पाहिजे, कारण की मी जर एखादा शेअर बाय केला, मला माहिती रिलायन्स मी बाय करतोय आणि माझा व्ह्यू 2 वर्षाचा असेल, तर 2 दिवसात भाऊ नका बघू काय झालं. कारण आपला व्ह्यू 2 वर्षाचा असेल तर आपण त्या हिशोबाने प्लॅन करायला पाहिजे. यांचं नाव आहे बघा वॉरन बफेट. वॉरन बफेट तर सगळ्या दुनियाला माहिती असेल की या माणसाने सगळ्यात जास्त जो पैसा कमवला ना, तो फक्त कमवलाय इक्विटी मार्केटमधूनच. यांचं यांनी सांगितलेलं एक यांचं थॉट आहे, द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज अन इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ. द मोर यू लर्न द मोर यू विल अर्न. तुम्ही जेवढं शिकाल ना, तुम्ही तेवढं चांगलं कमवाल. एका अर्धवट नॉलेजने तुम्ही काम केलं ना, तुमचे पैसे जातील. मग ते शेअर मार्केट असेल तर तुम्ही एखादा बिझनेस बी केला असेल तर आपण जेव्हा आपल्याला त्याच्यात नॉलेज असेल ना, तर आपण त्याच्यात जर काम केलं ना, तर आपण खूप चांगला पैसा कमवू शकतो. तर कोणती पण गोष्ट करण्याच्या पहिले तुम्ही ती पहिले शिकून घ्या, मग करा. एक्झाम्पल तुम्ही 2 व्हीलर आहे, तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, तुम्ही घेतले 2 व्हीलर, पण तुम्हाला 2 व्हीलर येत नाही, तुम्ही जर चालवायला गेले ना, तुम्ही 100% पडणार. तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही जर 2 व्हीलर शिकून जर तुम्ही चालवले ना, तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने चालू शकता. त्यामुळे हे मार्केटमध्ये पण तुम्ही ते गोष्टी तुम्ही शिकून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फीचर्स अवेलेबल आहेत शेअर मार्केटमध्ये. सगळ्यात पहिले शेअर मार्केट आहे, कमोडिटी आहे, फॉरेक्स मार्केट आहे, ETF आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत. मग लॉट ऑफ वेज आहे याच्यामध्ये काम करण्यासाठी. इंट्राडे आहे फॉर डेली इन्कमसाठी, डिलिव्हरी बेस्ड काम करतात फॉर अ मंथली नीड बेस्ड इन्कम, इन्व्हेस्टमेंट म्हणून काम करतात, लॉंग टर्म इन्कम किंवा फ्युचर प्लॅनिंग. तर एखाद्याचं प्लॅनिंग असं की एखाद्याला 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याने विचार केला मला 20 वर्षानंतर या मुलाला जेव्हा उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, मग त्याने काय करायला पाहिजे, की जर त्याला माहिती उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, मग त्यांनी फ्युचर प्लॅनिंगच्या हिशोबाने काही शेअर घेऊन ठेवले की मला माझा 20 वर्षाचा पिरियड आहे, तर मग आपण त्याप्रमाणे काम करू शकतो ना. एक फ्युचर ऑप्शन म्हणून पण काम आहे याच्यामध्ये काम करतात.
फॉर हाय रिस्क ॲपेटाईट मध्ये काम करता येतं फ्युचर ऑप्शन म्हणून. सगळ्यांना कन्व्हिनियन्स आहे. का माहिती का, आपण ऑफलाईन पण काम करू शकतो. आजच्या तारखेला अशी परिस्थिती आहे, बऱ्याच लोकांकडे तर तुम्ही माहिती का, सगळ्यांकडे आता स्मार्टफोन आलेले आहेत. आपण मोबाईलवर पण काम करता येतं. पीसी आहे, लॅपटॉप आहे, ब्रॉडबँड कनेक्शन आहे. आता तुम्ही सर्वजण बघा, तुम्ही सगळे मोबाईलनेच कनेक्ट झाले बरेच लोक, बरोबर आहे का नाही. पण समजा एखाद्याकडे ती फॅसिलिटी नाहीये, मोबाईल नाहीये किंवा काही नसेल, तर तो ऑफलाईन म्हणजे ब्रोकरला फोन करून सुद्धा करू शकतो. म्हणजे मला पण दिवसभर भरपूर लोक फोन करतात ना, की सर हा शेअर माझा हा विकायला ठेवा, घ्यायला ठेवा. आपण ऑफलाईन पण काम करतो, आपल्याला ऑनलाईन पण काम करता येतं. मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती पण आहे, 25,000च्या वरती किती पण तुम्ही काम करू शकतात. त्याला काही हे नाहीये. काम करण्यासाठी सगळ्यांना सुटेबल आहे. स्टुडंट्सला आहे, एंटरप्रेन्युअर आहे, हाऊसवाईफ आहे, फार्मर आहे, वर्किंग क्लास, बिझनेसमॅन, रिटायर, प्रोफेशनल, सर्वांना हे क्षेत्र सुटेबल आहे. आपण जर चांगलं काम जर करायला गेलो ना, खूप चांगले पैसे बनतात. अहो आता रिसेंटली सांगतो, आता जो फॉल आला होता ना मार्च महिन्यात, हेच न्यूज चॅनल सांगत आहे निफ्टी वर नीचे आने वाला आहे. लोक घाबरून गेले, लोकांना वाटतं मार्केट नीचे आहे का क्या. पण ज्या ज्या लोकांनी बाईंग केलं ना, त्यांच्याकडे पैसा होता, त्यांनी बाईंग केलं ना, त्यांना आजच्या तारखेला कमीत कमी 25% रिटर्न मिळतात. 25% रिटर्न इन अ सिंगल मंथ. 25% रिटर्न बँकेत मिळायला 5 वर्ष लागतात. इथे त्यांना एका महिन्यात मिळाले. मी तुम्हाला माझ्या क्लायंटचे पोर्टफोलिओ दाखवू शकतो आत्ताच्या तारखेला सुद्धा. नो एज बार, मिनिमम 18 वर्ष आणि मिनिमम 100, मॅक्सिमम 100 वर्ष. हे सगळ्यांना बाहेर सेलर अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जर एखादा शेअर घ्यायचा असेल, तुम्ही ऑनलाईन सर्च करून पण घेऊ शकता. तुमचं डीमॅट अकाउंट पाहिजे फक्त त्यासाठी, तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. समजा माझ्याकडे रिलायन्सचा शेअर्स पडलेला आहे आणि आज क्लोज डाऊन झालेला आहे, मला वाटतं शेअर विकायचा आहे, मी कुठे जाणार आहे विकायला, सीबीएसला वगैरे कुठे नाही. तुम्ही घरी बसून करू शकता. तो तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही क्लिक केलं, तुमचं शेअर लगेच विकला जाईल. एकदम इझी आहे. डायव्हर याच्यामध्ये एक्झिट पण तुम्हाला करणं एकदम इझी आहे. टोटल ट्रान्सपरन्सी आहे. म्हणजे आपण प्रत्येक जण आपली पोझिशन बघू शकतो. माझी आजची व्हॅल्युएशन काय आहे, मला काय प्रॉफिट आहे, काय लॉस आहे, मी काय एखादा शेअर घेतला, माझ्या अकाउंटला काय काय शेअर पडले, तुम्हाला सगळं समजतं. इझी लिक्विडिटी आहे. म्हणजे आपण एखादा जर शेअर बाय केला, तर आपण ऑनलाईन ट्रान्सफर 1 डे, आणि जर तुमचं चेक आलं, तुम्हाला 30 दिवशी तुमच्या बँकेत पैसे जमा होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यात स्ट्रिक्ट कंट्रोल आहे. कोणाचा? सेबीचा. तर सेबीचा कंट्रोल असल्यामुळे याच्यामध्ये गडबड नाही. सेबी जे निर्णय घेते ना मार्केटमध्ये, सगळे सेबी ते पण इन्व्हेस्टरच्या फेवरमध्ये घेते. हे लक्षात ठेवा. का ब्राईट फ्युचर याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये. तुम्ही जर आता बघितलं, आपल्या ऑलमोस्ट भारताचं जे पॉप्युलेशन आहे 135 करोड पॉप्युलेशन आहे, आणि शेअर मार्केटमध्ये काम करणारे लोक फक्त 8 करोड लोक आहेत. म्हणजे तुमच्या माझ्यासारखे जर लोक अजून अवेअर झालेत ना, आणि हा आकडा 8 चा 15 करोड जरी झाला ना, तरी किती मोठं पोटेन्शियल आहे मार्केटमध्ये. म्हणजे डबल जरी झाला तरी. आणि आजच्या तारखेला या मार्केटमध्ये जर तुम्ही विचार केला, तर 8 लाख करोड रोजचा टर्नओव्हर आहे. तुमच्या माझ्यासारखे लोक वाढले तर 12 लाख करोड पण टर्नओव्हर होऊ शकतो याच्यामध्ये. आणि इव्हन म्हणतं, तर इंडिया जर अशी जर ग्रो झाली, तर सेन्सेक्स आणि निफ्टी पण नक्कीच वाढणार आहे. याच्यामध्ये लॉट ऑफ रिस्क मॅनेजमेंट टूल्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टॉप लॉस आहे. समजा मी एखादा शेअर बाय करा, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर रिलायन्स बाय करा, मी एक्झाम्पल 1240 ला बाय केला, तर समजा मला माहिती 1220चा स्टॉप लॉस आहे, म्हणजे 20 रुपयाची रिस्क आहे, मला घ्यायची का नाही घ्यायची ट्रीटमेंट करू शकतात ना. मी 1240 ला रिलायन्स बाय केला, 1220चा स्टॉप लॉस आहे, 1280 1300 रुपये टार्गेट असणार, जे काय असणार आहे ते. तर आपण टार्गेट लावू शकतो, स्टॉप लॉस लावू शकतो. आपल्याला सगळं पहिले जेव्हा स्टॉप लॉस घेतो ना, आपल्याला माहिती असतं आपली रिस्क काय, 5 रुपयाची रिस्क आहे का 1 रुपयाची का 10 रुपयाची रिस्क आहे. तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट सेलिंगचं पण ऑप्शन अवेलेबल आहे. जसं आज बघा मार्केट खाली पडलं, मग मार्केट जर खाली पडलं, मग आपण हाताची घडी घेऊन बसलं, घरी बसायचं का नाही. मग तुम्ही शॉर्ट सेलिंग पण करू शकता ना. तुम्ही एखादा शेअर विका आणि खाली आल्यानंतर बाय करा ना. मी आता कालच सांगितलं एका सेमिनारमध्ये, तुम्ही जर आले असाल, मी सांगितलं बघा आयसीआयसीआय बँक जो उद्या 100% पडणार, कालच सांगितलं होतं. तुम्ही आज बघून घेतो, ओपनिंगला 7% डाऊन होता आयसीआयसीआय बँक. हे लक्षात ठेवा. आपल्याला हे पहिलेच तुम्हाला चार्ट सांगतं मित्रांनो. वन कॅन हेज मेक इन्शुरन्स फॉर द प्राइस. एजिंग पण आपल्याला करता येतं, फंडामेंटल अनालिसिस आपल्याला करता येतं, टेक्निकल अनालिसिस. वन कॅन अनालाइज ट्रेंड अँड टेक पोझिशन अकॉर्डिंगली. सो स्टडी वेल बिफोर व्हेंचरिंग इन. का उद्योगवर्धिनी? कारण आमचं मिशन आहे. आम्ही आतापर्यंत जवळपास 60,000 उद्योजकांना आम्ही वेगवेगळ्या याच्यामार्फत आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केलेला असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे स्ट्रॉंग अँड लाईफ टाईम सपोर्ट आहे. म्हणजे मी जवळपास मागच्या 11-12 वर्षापासून माझ्याकडे मोतीलाल ओस्वाल कंपनीची फ्रँचायझी आहे, आणि मी ते कंपनीचं व्यवस्थित काम करतोय. टोटली प्रॅक्टिकल ओरिएंटेड आम्ही याच्यामध्ये कोर्स घेतो. म्हणजे मी आता कोर्स आम्ही आता जरी लॉकडाऊनमध्ये आपण जरी घेतोय, तरी पण आम्ही त्यांना प्रॅक्टिकल सगळं नॉलेज पण देतो, ऑनलाईन प्रॅक्टिकलमध्ये पण. आणि आतापर्यंत आम्ही 15,000 लोकांना आम्ही याच्यामध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे शेअर मार्केटमध्ये. तुम्हाला या कोर्समध्ये आम्ही काय शिकवणार आहे, ज्यांना काहीच नॉलेज नाही, शेअर मार्केट म्हणजे सुद्धा माहिती नसेल, त्यांना आम्ही बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये मग तुम्हाला काही ट्रेडिंग टेक्निक्स देणार आहे, जसं इंट्राडे असेल, डिलिव्हरी असेल, शॉर्ट सेलिंग असेल, आयपीओ असणार आहे. इंट्राडे मध्ये पण ट्रेड कसा घ्यायला पाहिजे, काय काय बघितलं पाहिजे पॅरामीटर्स, तेव्हा आपण इंट्राडे ट्रेड कसं घ्यायला पाहिजे.
क्लिअरिंग सेटलमेंट म्हणजे काय असतं, मॅथमॅटिकल तुम्हाला मी काही फॉर्म्युले देणार आहे त्याच्यामध्ये, रिसर्च रिपोर्ट कसा बघितला पाहिजे, फ्युचर ऑप्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय रिस्क असते, काय रिवॉर्ड असतो, कसा ट्रेड घ्यायला पाहिजे, टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस, म्हणजे तुम्हाला याच्यात आम्ही त्याची ओळख करून देतो, टेक्निकल अनालिसिसची ओळख, की कसं काय काय पॅरामीटर बघितले पाहिजे, आणि फंडामेंटली आपण काय काय चार्टचं पॅरामीटर बघणं गरजेचं आहे, फंडामेंटल आणि टेक्निकल. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन प्रॅक्टिकल पण घेतो, की कसा ट्रेड घ्यायचा आहे, एंट्री कशी घ्यायची, स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसं लावायचं, कसे काय पॅरामीटर बघितले पाहिजे. नंतर तुम्हाला याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, कमोडिटी करन्सी, याचं पण आम्ही तुम्हाला नॉलेज देणार आहे. असं आपला हा पूर्ण 12 दिवसांचा कोर्स असणार आहे. रोज आम्ही 1 तास तुम्हाला याच्यामध्ये घेणार आहोत, रोज 1 तास ऑनलाईन वेबिनार असणार आहे. थँक्यू. तुमचे जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आपला हा जो कोर्स आहे 23 तारखेपासून आपण चालू करणार आहे संध्याकाळी 6 वाजता. Sir, there are एक दो questions हैं related to intraday. People want to know कि intraday trading कैसे करना चाहिए, तो उसके बारे में if you can give some information, sir. थैंक यू मैम. एक्चुअली इंट्राडे में ऐसे 2-5 मिनट में बताते वो नहीं होगा. हम नॉर्मली कोर्स में पूरा कवर करते हैं कि इंट्राडे में कैसे करना चाहिए, कैसे स्टॉक्स क्या लेना चाहिए, 2-3 स्ट्रैटेजी हम उनको देते हैं कि जैसे कि आपको अगर बाय करना है या शॉर्ट सेल करना है तो आपको क्या करके बाय करना है. नॉर्मली ना इंट्राडे हम जब वहाँ पे सिखाते हैं कोर्स में भी, तो आपको पहले मार्केट अपना 9:15 बजे चालू हो जाता है. तो बहुत से लोगों को लगता है कि मैं 9:15 को ट्रेड मारूँ क्या. नहीं, अपने को 9:15 को ट्रेड नहीं मारना, अपने को 9:25 9:30 को ट्रेड मारना है, नहीं 15-20 मिनट के बाद. क्योंकि हम क्या विराट कोहली नहीं कि पहले बॉल पे जाके 6 मारेंगे. हम है ना, सब हम बिगिनर्स थे, तो हमको मालूम है कि नॉर्मली हमको रोहित शर्मा जैसे खेलने का है, कि पहले हमको स्लोली करके फिर हमको सेंचुरी मारने की. तो इस हम इंट्राडे पूरा टेक्निक वहाँ पे पूरा सिखाते हैं कोर्स में कि कैसे इंट्राडे लेना है, कैसे हम उसको सेटअप भी पूरा हम उसको देते हैं एक्चुअली उस हिसाब से. Right. Thank you so much, Kiran sir. There is one more question जो आप सब पूछ रहे हैं कि classroom training है या नहीं. Surely classroom training अभी तो फिलहाल as you all know it is closed, but we have online training अभी जो हमारा शुरू होने वाला है sessions, so you can in fact enroll for that. ये webinar के बाद आपको उसकी recording भी दी जाएगी, ये जो webinar की है उसकी, प्लस उसके अलावा आपको उसका लिंक भी दिया जाएगा जहाँ पे आप जाके रजिस्ट्रेशन कर सकते हैं. One more question, Kiran sir, is regarding options के बारे में अगर आप थोड़ा information दे सकते हैं तो. मैम हम स्पेशली जो इसका ऑप्शन का जो था ना, स्पेशली हम तो नॉर्मली इसमें ऑप्शन का लेते हैं, लेकिन एक फ्राइडे को हमने सेमिनार रखा है स्पेशली ऑप्शन का. राइट. 5 o'clock को सेमिनार रखा ऑप्शन का, तो उनको बोलना वहाँ पे स्पेशली सेमिनार के लिए आ जाइए ऑप्शन के लिए. Yes, you all can join in options के लिए हमारा वेबिनार है 5 o'clock को है सैटरडे को, so you all can join Friday, so sorry, it's on Friday at 5 o'clock, so you all can join in with that webinar also. वहाँ पे आपको options के बारे में थोड़ी और information मिल जाएगी. And the fees for this program, as you all are asking, is 1500 rupees इसका fees है, जो आप online एक बार register करते हैं, so you can pay it there. And the sessions are going to be starting from 23rd of April. So ये सारी आपको link वगैरह we'll be sending it across to you. Any more questions, anyone? Kiran sir, some people are asking, give us some tips about what are the shares tomorrow. Tomorrow आपके लिए मैं टिप देता हूँ, यानी दो आज कल या परसों के लिए रिलायंस बाय करो. रिलायंस यहाँ से 50-60 रुपए की मूवमेंट दे देगा रिलायंस. ओके. हाँ, क्योंकि आपको देख रहे हैं क्रूड ऑयल नीचे आ रहा है ना, तो उसका सबसे ज्यादा फायदा बेनिफिट रिलायंस और एशियन पेंट को होने वाला है, क्योंकि उनका बेसिक रॉ मटेरियल क्रूड ऑयल है. Right. So there's one more question about do we give any all practical information by use of graph? क्या हम ये classroom में cover करते हैं? हाँ, हम इसमें ऑलरेडी टेक्निकल में पूरा बताते हैं ना. टेक्निकल जब लेते हैं ना, मैं टेक्निकल में जब लेता हूँ तो उनको टेक्निकली कैसे लेना है और कैसे ग्राफ बताना, मैं पूरा लेता हूँ. सपोर्ट रेजिस्टेंस क्या है, क्या देखना चाहिए, टेक्निकली लेते हैं हम उसमें, टेक्निकली ऑब्वियसली. Okay. And there's one more question where they are asking, intraday की ये कोई अलग से sessions होते हैं क्या, जैसे options का है वैसे? नहीं, मैं उनको अगर मैं बोलूँगा जिनको स्पेशली इंट्राडे करना है ना, तो उन्होंने बेसिकली अपना जो एडवांस का अगर कोर्स किया, एडवांस टेक्निकल एनालिसिस, तो उनको ज़्यादा बेनिफिट रहेगा, क्योंकि उसमें 9 पैरामीटर्स वगैरह पूरा डिटेल में रहता है, तो सबसे काम कर सकते हो एडवांस में. ओके.
ठीक है, that is good. I think we are done with most of the अभी questions. हमको किसने बताया है, एक सेकंड मैम, Yes sir. एफएमसीजी सेक्टर अच्छा लग रहा है, एफएमसीजी सेक्टर अभी फिलहाल, और आईटी सेक्टर्स। Sure. So I hope आपके सबके questions answer हो गए हैं. Okay, there's a question from Hemant. He's asking कि technical में क्या-क्या cover होता है sir? Technical analysis और price action में क्या-क्या topics cover होते हैं? टेक्निकल जो बातें टेक्निकल एनालिसिस में, उनको पूरा टेक्निकल ग्राफ्स क्या रहता है, ग्राफ्स के जो टाइप्स है, बाद में सपोर्ट रेजिस्टेंस क्या है, उसके बाद कोई अगर शेयर्स लेना है कैसे लेना चाहिए, उसके क्या क्या पैरामीटर देखने चाहिए, वो सब उसमें हम उसके कवर होते हैं। और उसके बाद उसमें हम पूरा सेटअप भी देते हैं उनको कि कौन सा पैरामीटर कैसे कहाँ पे वर्क होता है। अलग जैसे फिबोनाची है, अलग अलग वहाँ पे एक पैरामीटर से फिबोनाची रिट्रेसमेंट अलग अलग है, वो सब उसमें कवर होता है एक्चुअली पूरा। उनको चाहे तो अपन पूरा सिलेबस पे बता सकते हैं, यानी भेज सकते हैं उनको। Yes, yes. And syllabus, in fact, if you go to our page पे भी अगर आप हमारे website पे जाते हैं, तो आपको जो भी upcoming courses हैं और जो उसकी सारी information भी आपको वहाँ पे मिल जाएगी. And specifically आपको I can send you about technical analysis. We will send the link to you also. You can go through it. Sir, एक और question है regarding how is it about the currency? What is it that we will learn in the? Will we have something about currency in the course? करेंसी का पूरा लेते हैं ना, चारों करेंसी के बारे में लेते हैं, जैसे यूएसडी आईएनआर है, यूरो है, जेपीवाई यानी जीबीपी है, तो उनका क्या इम्पैक्ट होता है अपने रूपी पे और उनका अपना मार्केट पे क्या इम्पैक्ट होता है। और वो अगर आपने एक बार ग्राफ सीख लिया ना मैम, आप कहीं पे भी ट्रेड कर सकते हो, आप रिलायंस में ट्रेड करो या करेंसी में भी करो। Right, right. And also sir, support हमारा course के बाद क्या रहेगा? But as I think किरण sir ने already बताया है that we have been training so many people already. तो support continuously आपके साथ रहता है, and I have seen so many people, you know, coming and sitting with Kiran sir और साथ में training लेते हैं, कोई issue होता है तो they are in continuously touch with sir. So that support is there. I mean, your entry is there, but your exit is completely on you. We are there with you completely till the time you actually are set in your market. में आप अच्छे से set हो जाते हैं, तब तक का support रहता है. And I think we also have Mr. Karan Mahale with us. Sir, are you able to hear us? Karan sir, तुम्ही आहात तिकडे? I think he's not able to hear. 1 मिनट मैम। Yes sir. पूछा था बीच में एक क्वेश्चन शायद से आपका रह गया कि जब अपना जो सेशन होता है उसका ऑनलाइन रिकॉर्डिंग भी आपको शाम को आपके ईमेल पे आ जाता है। Yes. और इन बिटवीन अगर कोर्स के बीच में मैं सबको पूछता ही हूँ, अगर टॉपिक समझा है या नहीं समझा तो रिपीट भी लेता हूँ। लेकिन बाय ब्रॉडवेज अभी जो बैच हुआ सबको एक ही इसमें समझ में आ गया, और किसी को कुछ प्रॉब्लम रहा वो मुझे पर्सनली व्हाट्सएप पे भी पूछ सकता है। यानी हमने ग्रुप भी बनाया था नॉर्मली। इसके बाद जो किसी ने पूछा कि प्रोवाइड सपोर्ट रहता है क्या, तो हमने हमारे ग्रुप बनाया टेलीग्राम पे, हमारा एक उद्योग के ग्रुप बनाया है मैंने स्पेशली स्टूडेंट्स के लिए, क्लाइंट के लिए। तो ग्रुप में भी उनको ऐड कर दे, वहाँ पे भी उनको डेली इन्फॉर्मेशन आता है मार्केट के बारे में। डेली मॉर्निंग 8:30 को या 9 बिफोर 9 उनको वहाँ पे देखा कि आज का मार्केट का सेंटिमेंट्स क्या है, यूरोप मार्केट क्या है, अपना मार्केट कैसे खुलने वाला है, क्या पोजीशन है, कौन से शेयर अपने वॉच करना चाहिए डेली उनको। जब तक मैं हूँ तब तक वो चैनल मेरा रहने वाला है इधर मेरे को। Right, right. Yes sir, and along with that एक और भी question है जो पूछा है। करण आया है, करण। Yes sir. Sure sir. Karan sir is there along, yeah. Yes ma'am. Yeah. Yes sir, over to you. Thank you so much for joining in. Yes ma'am, thank you so much. It's pleasure. Good evening everyone. I'm Karan Mahale. सरांनी सगळं सांगितलंच आहे ऑलरेडी, त्यावरती मी ऍड करेल फक्त की मार्केट जे सेंटिमेंट्स आहे ते रीड करता आले पाहिजे आपल्याला। मार्केटमध्ये काय चालू आहे एक्झॅक्टली, रोज ज्या मुवमेंट्स होतात आहे, आपण जे म्हणतो की FIs आहे, DIs आहे, मार्केट पार्टिसिपेंट्स आहे, HNI ट्रेडर्स आहे, कुठे बाईंग होते, काय होतं एक्झॅक्टली, मार्केट कसं रिॲक्ट करतं। काल क्रूडचा एवढा मोठा विषय झाला आणि मग त्यानंतर आज मार्केटचे ओपनिंग्स काय असायला हव्या होत्या, कुठल्या लेवल्सला ओपन होईल, एक बेसिक अंडरस्टँडिंग पासून आपण एक ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाऊ शकतो। बेसिक शिकून आपण वरती येऊन हे बघू शकतो की मार्केटला आपण कसं अनालाइज करणार। 2 प्रकार आहेत अनालाइज करायचे, टेक्निकल्स प्लस फंडामेंटल्स। तर तुम्ही कुठलं तरी एक अप्रोच वापरून काम करू शकतात।
करंट मार्केट सिनारिओज मध्ये टेक्निकल्स थोडे जास्त फेवरेबल आहे. फंडामेंटली ते कंपनी चांगल्या असतातच व्हॅल्युएशन्सला, पण ते कुठे बाय कराव्या, कुठे सेल कराव्या, प्रॉफिट बुकिंग कसं करावं, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला हा आस्पेक्ट टेक्निकल अनालिसिस मधनं भेटतो. तर तुम्ही मार्केट एकदा रीड करायला लागले तर मार्केटचे सेंटिमेंट्स तुम्हाला त्या ग्राफमधनं कळायला लागते की शेअर्स काय सांगतात, ते काय इंटरप्रिटेशन आहे आपलं. एक्झाम्पल म्हणून सरांनी घेतलंच असेल, मी परत सांगेन की आज रिलायन्सचा शेअर होता. सेकंड हाफमध्ये अचानक त्याच्यामध्ये खूप बाईंग आलं आणि प्राइस वर जात आली. तर बरेच लोक मग कॉल देतात आणि मग सांगतात की हा बाय कॉल जनरेट झाला आहे, ह्या लेवलला जनरेट झाला आणि मग आजच त्याच्यात एवढा प्रॉफिट झाला, किंवा हा BTST आहे, आज घेऊन उद्या विकू शकतो आपण, याला प्रॉफिट भेटू शकतो. तर हे काय लेवल्स असतात, कुठे तुम्ही एंट्री घेतली पाहिजे, कुठे एक्झिट घेतलं पाहिजे, अकॉर्डिंगली तुमचे ट्रेड्स कसे तुम्ही प्लॅन केले पाहिजे. कारण की मार्केटमध्ये हे डिसिप्लिन तर आहेच महत्वाचं ट्रेडिंग करताना, पण त्याच्याबरोबर एक ट्रेड प्लॅन असणं खूप गरजेचं आहे की तुम्ही काय प्लॅनिंग लावून ट्रेडिंग घेत आहात, ते खूप महत्वाचं आहे. सो अकॉर्डिंगली मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही थोडंसं तुमचा ट्रेड प्लॅन असू द्या, ट्राय करा थोडं मार्केट शिकायचं, थोडं लर्निंग फेजमध्ये असा, कारण की आपण शिकत नाही आणि आपण डायरेक्ट ट्रेड करतो, त्याला स्पेक्युलेशन असं म्हणतो आपण. आणि बरेच लोक असे आहेत की जे डायरेक्ट ट्रेडिंग करतात. थोडं शिकून घ्या आणि मग तुम्हाला मार्केटचं रीडिंग कळायला लागलं की तुम्ही अनालाइज करून एक लिमिटेड रिस्क घेऊन चांगले प्रॉफिट कमवू शकता. मैम और कुछ लेना है, इफ यू कैन टेल मी. Sir, there are one or two questions again, वही technical के related था जो किरण sir ने already answer किए हैं. What they are also saying is that during the training, क्या हम उनको intraday में कौन से stocks select करने चाहिए? Do we train them on that also? एग्जैक्टली, दैट इज द डिफरेंस कि हम लोगों को ये लेवल्स पे भी ट्रेड कर रहे हैं. एक स्पेशलिटी है उद्योग वर्धिनी में कि हम सब टेक्निकल एनालिसिस या बेसिक ट्रेडिंग नहीं सिखाते हैं. जो भी आप हमारे पास कोर्स ज्वाइन कराते हो तो हम लोग आफ्टर सपोर्ट भी देते हैं आपको क्लास होने के बाद भी. और हम लोग ये जरा से ट्रेन करेंगे कि आप लोग इंट्राडे, पोजिशनल, क्या पैरामीटर्स पे अपनी ट्रेडिंग करना चाहिए, क्या कंडीशंस होनी चाहिए. तो एक चेकलिस्ट भी प्रोवाइड कर सकते हैं कि आपने ये देख के ही ट्रेड करना चाहिए. तो पहले उसके लिए अगर बेसिक्स आपका क्लियर हो तो फिर आपको ये हम लोग ज़्यादा अच्छे तरीके से बता सकते हैं. अभी हम लोग प्रोवाइड करते हैं, लास्ट बैच हुआ तो सब स्टूडेंट्स के पास इंट्राडे ट्रेड कहाँ पे लेना है, कौन से लेवल पे लेना है, क्या क्राइटेरिया होने चाहिए, ये सारे अपन सिखाते हैं. Right. And also along with that, there is intraday के related ही question है कि काफी सारे लोगों का loss होता है intraday में. So why does that happen? I mean, what I can understand is कि probably that knowledge of how exactly to do it जो उनको नहीं है. So over to you, sir, for the answer for that. Okay, exactly. Intraday is more speculative. डेली में तो भी व्यूज राइट आ सकते हैं. डेली में मार्केट को रीड करना थोड़ा सिंपल है, बट इंट्राडे में अप एंड डाउन मूवमेंट्स बहुत फास्ट होते हैं. यू नीड टू एक्ट फास्ट, टेक डिसीजन वेरी क्विकली एंड टू डिसाइड कि कहाँ पे मार्केट जाने वाला है. सो यू नीड टू हैव अ ट्रेडिंग प्लान फॉर दैट. अगर आपके पास ट्रेड प्लान नहीं है तो इंट्राडे में लॉसेस होता है. आप आज कोई और पैरामीटर्स पे ट्रेड कर रहे हो, कल कोई और पैरामीटर्स पे ट्रेड करोगे, तो दिस इज नॉट गोइंग टू सक्सीड. यू हैव टू फॉलो अ पर्टिकुलर प्लान विद डिसिप्लिन कि आप रोज यही टाइम फ्रेम, यही कैंडल, यही इंडिकेटर्स, पर्टिकुलर कुछ चीजें हैं जो आप नोट डाउन कर लोगे कि दिस सूट्स योर ट्रेडिंग स्टाइल एंड देन यू विल बी सक्सेसफुल. Right. Thank you so much, Karan sir, for your answers. It was really a pleasure listening to you. Kiran sir, the session is over to you. Anything more that you would like to discuss, sir? 1 मिनट. एक्चुअली अपना एक अभी बैच का जो स्टूडेंट्स था, जो लाइव अभी बैच हुई ना, योगेश आयर करके, ओके, हाँ, वो अभी बोल रहा है. 1 मिनट. उसका जो है, उसको जो अभी जो कोर्स किया ना, जी. Yogesh is there. Yes. My name is Yogesh. Yeah, I'm there. Yesterday, just like tomorrow is my last day, but since last few days we are taking the sessions and the explanation about the market, because I am a fresher for this one. I'm a fresher in this field, and I just know that these people are quite have big experience in their field and they are the masters. Yogesh, you can just raise your voice a little bit. योगेश आवाज येत नाही आणि तुम्ही मराठीत पण बोलू शकता योगेश. Yeah. I'm connecting my मराठीत headphones. पण बोलू शकता. Yeah. Their experience and expertise are quite high because since yesterday I tried to get the hold on the market and intraday kind of the the transaction, and today I'm able to guess what exactly the market is going where and where I need to take a call and how can I earn the money.
Hello. Hello. Yes, Yogesh. So, Yes, yes. how So was your they give me the good experience? opportunity Yeah. to learn, and I really like their the expertise and their explanation. They every day they Hmm. send the video as well, so that whenever I miss the sessions, and I'll take it around like 11 p.m. or 12 p.m. because I'm in the software industry and I have work Hmm. till like 10 p.m. daily basis. So I'll post that one. I reading it or taking the sessions for the thoroughly, so that I know the what exactly they have explained. Even Karan sir also explained very good analysis of the market research kind of thing. Like you can analyze any company with their financials, even their losses and everything that they explain. I write it down and it is quite helped me today to get down where I invest and where I need not to invest. Thank you. Right, right. Thank you so much, Yogesh. Yeah. Thanks a lot, ma'am. Thanks. मैडम अपना अभी जो बैच है अभी अपना 23rd से चालू हो रहा जी. है 23rd से Yes. Yes. 23 तारखेपासून आपली बॅच चालू होणार संध्याकाळी 6 ते 7 टायमिंग आहे याचं कोणाला पण तुम्ही याचं रजिस्ट्रेशन करू शकता 1500 रुपयाची कोर्सची फी असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 12 दिवसांचा कोर्स असणार आहे आणि आजची ही रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूब वरती पण अवेलेबल मिळेल आणि ज्यांना अजून काही क्वेश्चन्स असतील तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आमच्या फोन नंबरवरती आम्ही चॅट बॉक्स वरती नंबर टाकतो आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकतात आणि रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला ईमेलवर आणि फोन तुमच्या टेक्स्ट मेसेज वरती आज तुम्हाला येऊन जाईल सो विथ दॅट थँक्यू एव्हरीवन जे सगळे तुम्ही जॉईन झाले आज मोठ्या संख्येने तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क करून विचारू शकतात आणि ऑनलाईन रजिस्टर करू शकता थँक्यू Yes. Thank you so much, all of you.